तळ्यावरच्या राजाचा शानदार विसर्जन सोहळा। गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, असा घुमला चिरनेरमध्ये आवाज। श्री महागणपती मित्रमंडळ चिरनेर आयोजित चिरनेर मूळपाडा येथील तळ्यावरच्या राजाला समस्त चिरनेरवासियांनी गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी भावपूर्ण निरोप दिला। मात्र सर्व गणेश भक्तांनी बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या असे आपल्या आवडत्या बाप्पाला आग्रहाचे निमंत्रण दिले। शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी साखर चौथ गणपती मखरात विराजमान झाले होते। येथील वारीचे चलचित्र देखावा सुमारे 700 ते 800 वर्षांपूर्वीची संत नामदेव ज्ञानेश्वर महाराज यांच्या वारीची आठवण करून देत होती। या आनंद सोहळ्यात आरती, महाप्रसाद, नृत्य, गुणवंतांचा सन्मान, होम मिनिस्टर यामध्ये 6 दिवस कसे निघून गेले समजलंच नाही। विसर्जनाला वाद्य, पोशाख, नृत्य यांची एकच धमाल होती। रौप्य महोत्सव असलेल्या तळ्यावरचा राजा मंडळातील सर्व सदस्य मेहनत घेत असल्याबद्दल अध्यक्ष अमर ठाकूर आणि सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले। महामुंबई चॅनलसह मिलिंद खार पाटील, चिरनेर। आता आपण हा देखावा बघतोय ही महागणपती मित्रमंडळ चिरनेर या मंडळाची स्थापना 2000 साली झाली। त्यावेळी मंडळाचे सर्व सभासदांचं वय 10 ते 15च्या वयोगटामध्ये होतं। त्यावेळी या तळ्यावरच्या राजाची स्थापना केली। हा गणपती नवसाला पावणारा असल्यामुळे जवळजवळ 25 वर्ष हा जो वर्ष आहे, यावर्षी आम्ही रौप्य महोत्सव वर्षभर साजरा करतोय। गेल्या 25 वर्षामध्ये मंडळाने अनेक उपक्रम राबवले। त्याच्यामध्ये आपण झाडे लावा, विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। त्याच्यानंतर मंडळ दरवर्षी महाराष्ट्र दिन हा साजरा करतो। त्याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे खेळ पण ठेवतो। त्यानुसार आपण बघतोय की अगोदर मंडळाची संख्या ही जवळजवळ 20 ते 22 सभासद असत होती। मंडळामध्ये सर्व कोणीही विवाहित नव्हता। आता जवळ आपण जो मंडळाचा परिवार बघाल तो एक 60 ते 70 लोकांचा परिवार झालेला आहे। मनोभावाने तळ्यावरच्या राजाची सेवा केली जाते 5 दिवस आणि हा जो उत्सव आहे तो मोठ्या थाटामाटात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। या गणपतीच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? आम्ही एवढं सांगू इच्छितो की आताचा जो युग आहे तो फक्त स्वतःच्या पायापुरता बघितला जातोय। बाजूची सामाजिक बांधिलकीला कुठे ऱ्हास झालेला दिसतोय। या गणेश उत्सवामुळे जी लोकमान्य जी परंपरा आपल्याला घालून दिलेली आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, त्याचं उद्दिष्ट एवढाच की समाजाने एकत्र यावं, समाजाने एकत्र राहावं आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात जाऊन प्रत्येकाला शेवटपर्यंत कशी साथ देता येईल हा एक उद्दिष्ट आमचा महत्त्वाचा असतो। महामुंबई चॅनलकडून तुम्हाला धन्यवाद। ओके, धन्यवाद।